साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 8349 50 51 20। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचे नाव चर्चेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडे पदमुक्त करण्याची मागणी केल्याच्या चर्चा सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदासाठी तरुण चेहरा असावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केल्याची माहिती समोर येत आहे। आता याच प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि सांगलीचे आमदार विश्वजित कदम या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत। गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री अमित देशमुख यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते। त्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाव चर्चेत आले। दरम्यान 2 दिवसापूर्वी नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली। या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदी नव्या नावांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। सतेज पाटील आणि विश्वजित कदम पश्चिम महाराष्ट्रातून, तर हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार विदर्भातून आणि अमित देशमुख मराठवाड्यातून येतात। ज्या भागातील प्रदेशाध्यक्ष असेल त्या व्यतिरिक्त राज्याच्या इतर भागातून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते ठरवले जातात। त्यामुळे ही 2 पदे देताना काँग्रेस प्रादेशिक सामाजिक समीकरणे राखण्याचाही प्रयत्न करणार आहे। सतेज पाटील यांची पार्श्वभूमी पाहिली तर कोल्हापूर जिल्ह्यातील ते काँग्रेसचे मातब्बर नेते समजले जातात। सतेज पाटील 2004 साली तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून निवडून आल्याने चर्चेत आले। त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अन्य खात्यांसह गृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले। दुसरीकडे विश्वजित कदम यांनाही राजकीय वारसा लाभला आहे। काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील आघाडीचे नेते माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत। या व्यतिरिक्त त्यांनी सहकार खात्यासह अन्य खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले। पाटील आणि कदम यांचे शैक्षणिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आपापल्या भागात मोठे साम्राज्य आहे। आता काँग्रेस हायकमांडचा निर्णय काय होणार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।